मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता आनंदाची बातमी आलेली आहे। या योजनेमध्ये पात्र असलेल्या आणि या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना मे महिन्यापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 11 हप्ते मिळालेले आहे। परंतु योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे जून महिना समाप्त झालेला आहे, तरीही जून महिन्याचा हप्ता योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना मिळालेला नाही। जून महिन्याचा हप्ता वितरण करण्याविषयी 3 JR काढण्यात आले, परंतु जून महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। परंतु आज मात्र योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे वितरणाला सुरुवात होत आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहे। याविषयीची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे। तर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटवर काय माहिती दिलेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता अगोदर जमा होणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय ट्विट केले आहे ते या ठिकाणी पाहू, म्हणजेच तुम्हाला समजेल की खरोखर आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय ट्विट केलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू, असे ट्विट महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केलेले आहे। म्हणजेच आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा व्हायला पाहिजे होता, परंतु जून महिना समाप्त झाला तरीही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि म्हणून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार की नाही होणार। परंतु आता चिंता करण्याची गरज नाही। स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की आजपासून सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा होणार आहे। तर पहा, जून महिन्याचा हप्ता वितरणाकरिता 30 जूनला JR काढण्यात आले, त्यानंतर 1 जुलैला JR काढण्यात आले, त्यानंतर 2 जुलैला सुद्धा JR काढण्यात आले, परंतु महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता आणि म्हणून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते की जून महिन्याचे पैसे कधी येणार। परंतु आता चिंता समाप्त झालेली आहे, महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जून महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे। आता हे जून महिन्याचे पैसे योजनेचा 12वा हप्ता अगोदर त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या महिलांचे आधार लिंक DBT कंप्लीट आहे। अशा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर जून महिन्याचे पैसे जमा होणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी अधिकृत माहिती या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।